मित्रांनो, आपण जसा इतिहास पाहत आहोत, इतिहासामध्ये आपल्याला माहित आहे 16व्या शतकामध्ये ब्रिटिशांचं किंवा युरोपियनचं भारतामध्ये आगमन झालं. मुख्यत्वे ब्रिटिश इथं दटून राहिले आणि 1757च्या टाइमला मित्रांनो प्लासीच्या लढाईनं यांनी भारतामध्ये प्रवेश केला. भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. इथून मित्रांनो 1757 ते 1857 वेगवेगळ्या मार्गाने इंग्रजांनी भारतामध्ये साम्राज्य विस्तार केलं. भारतामध्ये आपली ताकद वाढवली. भारतामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपलं जे प्रस्थ स्थापित केलं. मोठमोठे राजे त्याच्यानंतर मुघल वगैरे यांना आपल्या आधिपत्याखाली आणलं. 1857ला काय घडलं? 1857ला घडला उठाव. 1857चा उठाव जो आहे, या उठावानं बघा एक गोष्ट क्लिअर करतो. जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिश सरकार भारतामध्ये नव्हतं. ब्रिटिश सरकारची एक कंपनी जिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्य करण्यासाठी आली होती आणि या ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली 16व्या शतकापासून तर 1857 पर्यंत आपण होतो. 1857चा उठाव जो झाला, या 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकार, हे मी असं म्हणूया की ग्रेट ब्रिटन आहे, ब्रिटिश सरकारनं सांगितलं या कंपनीला की आता तुम्ही तुमचे नखरे बंद करा, तुम्हाला काही भारत चालवता येत नाही. आणि 1857 नंतर भारत जो अंडर खाली आला किंवा भारत जो आधिपत्याखाली आला तो ब्रिटिश सरकारच्या आला, ब्रिटिश शासनाच्या. मग 1857 नंतर आपले वेगवेगळे समाजसुधारक, आपले नेते हे ब्रिटिशांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी पुरवण्या मागण्या वगैरे करू भारत स्वातंत्र्यासाठी झगडत होते. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर एक गट आला, त्याचं नाव होतं मवाळ गट. आता हे फक्त तुम्हाला लिंक लावण्यासाठी. मवाळ गट मित्रांनो 1905 पर्यंत चालला. 1905 नंतर मग आला जहाल गट आणि या जहाल गटानं कार्य केलं 1920 पर्यंत. याच्यामध्ये एंट्री केली ती म्हणजे 1915ला मोहनदास करमचंद गांधी, अल्सो कॉल्ड एज महात्मा गांधी. आणि मग महात्मा गांधीजी नंतरचं राजकारण कशा पद्धतीनं पाहायला मिळतं हे आपल्याला आता या संपूर्ण टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये 1915 नंतर भारतीय इतिहासामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या? आवाज येत आहे? एक मला 2 मिनिटं द्या फक्त. हॅलो हॅलो एक सेकंड. हॅलो, माइक चेक, माइक चेक. चलो क्लियर आहे. हा हा सचिन, नितीन, ठीक आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. आता लक्ष द्या. आता मित्रांनो आपण ऐकत असतो महात्मा गांधीजी भारतात वापस कधी आले, तर तारीख होती 9 जानेवारी 1915 आणि आपण त्यालाच प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करत असतो. तर गांधीजी भारताच्या बाहेर गेले कसे, गांधीजींचा जन्म वगैरे वगैरे, त्यांच्या अवतीभोवतीचं त्यांचं जीवन, कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण येऊया त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे. मित्रांनो महात्मा गांधी यांचा जो जन्म आहे, हा जन्म आपल्याला पाहायला मिळतो 2 ऑक्टोबर 1869चा महात्मा गांधीचा जन्म. कुठे जन्म झाला? यांचा जन्म झाला पोरबंदर येथे. पोरबंदर कुठे आहे? पोरबंदर आहे गुजरातमध्ये. ठीक आहे, मुद्दा तुमचा क्लिअर. मित्रांनो महात्मा गांधीचा जो जन्मदिवस आहे, आता मला सांगा हा कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तोपर्यंत मी पुढे जातो, नंतर त्या प्रश्नावर परत येतो जर सांगता आलं नाही. आणि याच दिवशी मित्रांनो आणखी कोणाचा जन्मदिवस असतो ते 2 गोष्टी मला सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो यांचं पूर्ण नाव जे आहे महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, ऑल्सो कॉल्ड महात्मा गांधी. मोहनदास करमचंद गांधी,
ठीक आहे मित्रांनो. हा राईट, बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिले. यांचा जन्मदिवस हा अहिंसा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक अहिंसा दिन. बर, कधीपासून साजरा करण्यात येतो लक्षात असू द्या. 2007 पासून साजरा करण्यात येतो. 2007 पासून. त्याच्यानंतर याच दिवशी आणखी कोणाचा जन्मदिवस असतो? याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते. चला असू द्या, हे लक्षात असू द्या. आता आपण गांधीजी बद्दल चर्चा करतोय. पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्याच्यानंतर त्यांच्या आईचं नाव याच्यासाठी महत्वाचं आहे कारण त्यांना उपोषणाची जी त्यांची उपोषणाचा प्रयोग जो आहे हा त्यांनी त्यांच्या आईकडून शिकला होता. बघणार आहोत पुढे चलून त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा. आईचं नाव होतं पुतळाबाई. आईचं नाव पुतळाबाई. त्याच्यानंतर त्यांचे वडिलांचं नाव करमचंद गांधी. करमचंद गांधी. करमचंद गांधी. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू दे, महात्मा गांधी यांचा जो विवाह आहे हा विवाह कधी झाला होता? तर महात्मा गांधी यांचा विवाह 1883 मध्ये झाला होता. कोणासोबत झाला होता? तर मित्रांनो कस्तुरबा गांधी यांच्यासोबत झाला होता. कस्तुरबा गांधी. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आजही जर तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर तुमचं वय विचारात घेतलं जातं. तुमचं वय मुलीच्या वयापेक्षा थोडंसं जास्त असायला असावं किंवा जास्त असायला पाहिजे. 3 वर्षाचा नॉर्मली गॅप कन्सिडर केला जातो. हाईट वगैरे मॅच केली जाते. मात्र महात्मा गांधी यांचं जे लग्न झालं कस्तुरबा गांधी यांच्या बरोबर, कस्तुरबा गांधी या महात्मा गांधीपेक्षा 6 महिन्याने मोठ्या होत्या. 6 महिन्याने मोठ्या. ठीक आहे, हे तुमच्या जनरल नॉलेजच्या भागासाठी. त्यानंतर आता थोडस सरस्वती मॅडम, आता मी चर्चा करतोय अभ्यासाचं. सध्या इथं तुम्ही लक्ष द्या. तुमच्याकडे नंबर असतो किंवा क्लासचा नंबर आहे, मला कॉल करून बाकी विषय डिस्कस करू. कारण हे तुम्हीच बघत नाहीत लेक्चर, तुमच्या नंतर रेकॉर्डेड राहिलेले सुद्धा पोरं ते लेक्चर बघत असतात, त्यांना डिस्टर्ब नको. क्लिअर? वर एक पुस्तक करा आणि त्याच्यात तुम्हाला नोट्स सुद्धा आहेत. तुम्ही डायरेक्टली रनिंग नोट्स काढू शकता. कालचं लेक्चर बघा, कदाचित काल तुम्ही नव्हतात मला वाटतं. काल याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे आपण काय करायचंय. चल, विवाह 1883 कस्तुरबा गांधी यांच्यासोबत. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांची जी मुले आहेत, मुले, महात्मा गांधी यांना एकूण 4 मुले होती. किती? 4 मुले. ठीक आहे, आता लक्षात घ्या मुलांची नावं. महात्मा गांधी यांचा जो पहिला मुलगा आहे त्याचं नाव होतं हरिलाल. हरिलाल. परीक्षेला विचारलं जाईल महात्मा गांधी यांच्या कोणत्या मुलाने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता आणि नंतर तो आर्य समाजामध्ये गेला. तर महात्मा गांधी यांचा कालचं कोणतं लेक्चर? साई सर, आता हे एवढं कंटिन्यू करा, मी तुम्हाला सांगतो नंतर. ठीक. हरिलाल. हरिलाल जो होता मित्रांनो हा महात्मा गांधींचा मुलगा, ज्याने काही कालावधीसाठी 1930 मध्ये मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता. मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि त्यानंतर परत त्याने जे धर्मांतरण केलं याच्यानंतर त्यांनी मुस्लिम धर्माचा त्याग करून नंतर आर्य समाजामध्ये प्रवेश केला. नंतर आर्य समाजामध्ये प्रवेश केला. जेव्हा मुस्लिम धर्मामध्ये गेला होता तेव्हा मुस्लिम धर्मामध्ये त्याचं नाव अब्दुल्ला गांधी असं त्यांनी करून घेतलं होतं. अब्दुल्ला गांधी नामांतर, परंतु ते मुस्लिम धर्मापुरतच मर्यादित होता. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांचा दुसरा मुलगा, त्याचं नाव होतं मनीलाल. तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी 1893 ला दक्षिण आफ्रिकेला गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेला महात्मा गांधीजी गेल्यानंतर, आकाश सर तुम्ही आता मी सांगितलं काय, तुम्ही परत रिपीट त्याच्यावर येत आहे.
लेक्चर पाहून घ्या कालचं. मनीलाल जे होते जेव्हा गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले होते, आफ्रिका खंडामध्ये सुद्धा म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते, त्यावेळेस मनीलाल याला सोबत घेऊन गेले होते. आणि मनीलाल जो होता हा दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाला. दक्षिण आफ्रिकेत स्थायिक. त्याच्यानंतर गांधीजीचा तिसरा मुलगा, त्याचं नाव होतं रामदास. मित्रांनो, रामदास आणि रामदासच्या मुलांनी गांधीजींची चांगल्या पद्धतीने सेवा केली. रामदास हा जो होता याने अंतिम समयी म्हणजे गांधीजींच्या अंतिम वेळी गांधीजींना मुखाग्नी दिला होता. गांधीजींना मुखाग्नी कोणी दिला? तर गांधीजीला मुखाग्नी या 4 पैकी रामदास यांनी दिला होता. मित्रांनो, रामदासचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कनू गांधी. लक्षात असू द्या, त्याचं नाव होतं कनू गांधी. कनू गांधी गांधीजींच्या सोबतच असायचा. त्याला गांधीजीचा, आपण असं म्हणूया की गांधीजी सोबत असून त्यांच्याकडे कॅमेरा होता, फोटोग्राफर म्हटलं जायचं गांधीजींचा. आणि कनू गांधीजींची पत्नी तिचं नाव लक्षात असू द्या, कारण हा म्हणजे गांधीजींच्या अंतिम समयी जेव्हा त्यांना गोळी लागली होती तेव्हा गांधीजींनी यांच्याच मांडीवर डोकं ठेवून आपलं प्राण त्यागला होता. आबा गांधी असं त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथा गांधीजींचा मुलगा, त्यांचं नाव आपल्याला देवदास पाहायला मिळतं. असो, ही झाली त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांची बेसिक माहिती फॅमिलीच्या संदर्भात. आता येऊया वन लायनर, ज्याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. नंतर केला नाही तरी लाईव्ह फोल्डर मध्ये तुम्हाला तो दिसून जातो. लेक्चर झाल्यानंतर ते पाहून घ्या. ठीक आहे, चला मित्रांनो लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा येतं महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा पदवी, पहिला महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? आणि त्याचबरोबर महात्मा गांधीजींना बापू ही पदवी कोणी दिली? बापू पदवी लक्षात घ्या. महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. त्याच्यानंतर राष्ट्रपिता ही जी पदवी आहे महात्मा गांधीजींना, ही आपल्याला सुभाषचंद्र बोस यांनी, आणि बापू ही पदवी सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सुभाषचंद्र बोस. काय घटना घडली होती लक्षात असू द्या मित्रांनो. 6 जुलै 1944 ला सिंगापूर येथून आझाद हिंद सेनेच्या रेडिओवरून देशाला संबोधित करत असताना, म्हणजे त्याच वेळी कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं होतं. आणि कस्तुरबा गांधीचं निधन झाल्यानंतर गांधीजी त्या निधनाच्या धक्क्यामध्ये होते. त्याच वेळी सुभाषचंद्र बोस हे सिंगापूरला होते. तिथं त्यांनी आझाद हिंद रेडिओची स्थापना केली होती. तिथून त्यांनी देशाला संदेश देत असताना भारावलेल्या डोळ्यामध्ये आणि एकदम करुणा हृदयाने महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असं संबोधलं, की महात्मा गांधीजी तुम्हाला हे दुःख, म्हणजे हे दुःख जे आहे हे पचवावं लागेल, कारण तुम्ही राष्ट्रपिता आहेत. बापू गुजराती भाषेमध्ये वडीलधाऱ्यांना किंवा वडिलांना बापू हा शब्द वापरला जातो. त्यामुळे बापू आणि महात्मा गांधी ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली पाहायला मिळते. आणि ही आझाद हिंद सेनेच्या या रेडिओवरून एका कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित करताना सुभाषचंद्र बोस यांची ते वाक्य आहेत. बघा, इतिहासामध्ये काही संदर्भ जेव्हा सांगितले जातात तेव्हा इतिहास फिट्ट राहतो. तुम्ही पाठांतर किती करा लक्षात राहणार नाही. त्याच्या सोबतचा जेव्हा संबंध सांगत असतो आपण, जसं मी म्हटलं सुभाषचंद्र बोस म्हणून सोडून दिलं असतं तर कधी तुम्ही विसरू नाही गेले असतात. मात्र जेव्हा मी याच्या मागचं कारण सांगितलं तेव्हा ते तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालं. पुढे चला मित्रांनो. गांधीजींचे राजकीय गुरु कोणाला म्हणतात? राजकीय गुरु. तर गांधीजींचे राजकीय गुरु म्हटलं जातं गोपाळ कृष्ण गोखले यांना. गोपाळ कृष्ण गोखले. कारण काय तेही सांगतो. मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या जीवनामध्ये 2 संघर्ष काळ आहे. मी जीवन काळ म्हणत नाही, संघर्ष, कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी संघर्ष केलाय. पहिला काळ आहे ते म्हणजे 1893 ते 1914. हा त्यांचा जो कालावधी होता, हा कालावधी त्यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिकेमध्ये खर्च केला, संघर्षामध्ये गेला दक्षिण आफ्रिका. आणि दुसरा कालावधी हा होता 1915 ते 1948. हा कालावधी त्यांनी भारतामध्ये खर्च केला. जेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते, दक्षिण आफ्रिकेमध्ये कशासाठी गेले होते काय हे आता लगेच सांगणार आहे. फक्त राजकीय गुरु का म्हणतात, जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी होते तेव्हा
गोपाळकृष्ण गोखले एकदा खाजगी कामासाठी दक्षिण आफ्रिकेला जेव्हा गेले असता त्यांची गांधीजींची भेट झाली. गांधीजींचं नाव त्यांनी खूप ऐकलं होतं. चर्चित गांधीजी होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये, ब्रिटनमध्ये सुद्धा चर्चित होते. याचं कारण काय, आता एक 2 मिनिटात आपण त्याच्यावर येणार आहोत. दक्षिण आफ्रिकेमधले गांधीजी आणि तिथं गेल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले गांधीजींना भेटले आणि फिनिक्स आश्रमामध्ये, त्यांचा आश्रम फिनिक्स आश्रम आफ्रिकेमध्ये होता, तिथं भेटले आणि भारतामधली त्यांना सद्य म्हणजे जी परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली. म्हणजे सद्यस्थिती काय आहे, इंग्रज कसे अत्याचार करताय, त्याच्यानंतर म्हणजे नुकतीच बंगालची फाळणी वगैरे होऊन गेली होती, कशा पद्धतीनं आपले भारतीय जे स्वातंत्र्य सैनिक असो किंवा नेते असो किंवा समाजसुधारक असो कशा पद्धतीनं हे ह्या गोष्टीला टॅकल करतायत, तेव्हा गांधीजींना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं कार्य इथं करतायत, नो डाऊट हे मानवतेचं कार्य आहे, पण मी विनंती करतो की एकदा तुमचा कार्याचा उत्तरार्ध तुम्ही भारतामध्ये करावा आणि भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे असं नाही की गांधीजी 1893 ते 1914 दक्षिण आफ्रिकेमधून भारतात आले नव्हते. नाही, गांधीजी 2001 ला भारतामध्ये आले होते. म्हणजे भारतात येऊन लगेच ते गेले. त्यानंतर 2007 ला भारतामध्ये आले होते. मात्र ते भारतामध्ये त्यांनी म्हणजे रस घेतला नाही बाकी राजकारणामध्ये. पण गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधी 1915 ला भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळकृष्ण गोखले यांनी सांगितले की तुम्ही आताच काही करू नका किंवा आताच तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करू नका. 1-2 वर्ष तुम्ही या पूर्ण राजकीय परिस्थितीचा भारतातील आढावा घ्या. त्यामुळे महात्मा गांधीजींचा पहिला चंपारण्य सत्याग्रह हा 1915 ला नव्हता, 1916 लाही नव्हता, हा 1917 ला आला. कारण गांधीजींनी तोपर्यंत भारत भ्रमण केलं आणि भारत भ्रमण केल्यानंतर महात्मा गांधीजींनी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कुठं कमतरता आहे, कुठं काय गरजेचं आहे, हे सगळी पाहणी केली आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची डावपेच आखली. असो, त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजींचे राजकीय गुरु असं म्हणतात, कारण राजकीय कार्यामध्ये त्यांनी गांधीजींना मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, गांधीजी यांचं आत्मचरित्र कोणत्या नावाने ओळखलं जातं? आत्मचरित्र, गांधीजींचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजी यांचं आत्मचरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो गांधीजींचं शिक्षण किती झालं? शिक्षण लक्षात घ्या. गांधीजींनी मित्रांनो कायद्याचं शिक्षण जे आहे, कायद्याचे शिक्षण, त्यावेळी जे कायद्याचं शिक्षण घ्यायचं त्यांना बॅरिस्टर असं म्हटलं जायचं. गांधीजींनी कायद्याचं शिक्षण जे आहे हे म्हणजे बॅरिस्टर ही पदवी जी आहे, बॅरिस्टर ही पदवी लंडन येथून घेतली होती. लंडन येथून. ठीक आहे, चलो आता येऊया गांधीजींच्या राजकीय कार्यापासून. सुरुवात त्यांची दक्षिण आफ्रिकेमधून. त्यामुळे पहिला कालावधी इथं मी लिहितोय दक्षिण आफ्रिकेमधील कार्य. दक्षिण आफ्रिकेतील कार्य, कारण याच्या सुद्धा प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कार्य. चला मित्रांनो लक्षात घ्या, गांधीजींनी 1891 मध्ये त्यांची बॅरिस्टर ही पदवी पूर्ण केली. ही कायद्याचं शिक्षण 1891 ला. बॅरिस्टर ही पदवी पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधीजी भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्या आल्या सुरुवातीला त्यांनी मुंबई या ठिकाणी कायद्याचं काम पाहिलं, वकिली केली. मुंबई नंतर राजकोटला सुद्धा त्यांनी वकिली केली आणि राजकोटला वकिली करत असताना त्यांना एक खटला आला. गांधीजी आले त्या दिवशी गोपाळकृष्ण गोखलेंचा मृत्यू झाला. मला वाटतं गांधीजी आले त्याच्या पुढच्या महिन्यात झाला असा, फेब्रुवारी महिना गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू. ठीक आहे, एकदा मी रिसर्च करून उद्या तुम्हाला सांगतो. ठीक, चांगला प्रश्न आहे. एक खटला असा होता, एक कंपनी होती, कंपनी
चला आता क्लिअर आहे. आता क्लिअर आहे. ते म्हणतात ना, नत्तीच्या लग्नाला 1700 विघ्न. आज सुरुवातीला काही जणांना आवाज आला नाही, परत केलं, परत बॅटरी डेड झाली, काही हरकत नाही. चलो. हा, दादा अब्दुल्ला अँड सन्स यांच्याकडून एक ऑफर आली की असा व्यक्ती पाहिजे ज्याला कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे वकीलच असला पाहिजे, ज्याला गुजराती आली पाहिजे, ज्याला हिंदी आली पाहिजे आणि ज्याला इंग्रजी आली पाहिजे. तर महात्मा गांधी बॅरिस्टर होते, लंडनला शिकलेले होते, फ्लुएंट इंग्लिश येत होती. कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी बॅरिस्टर ही पदवी फर्स्ट क्लास म्हणजे अतिउच्च मार्काने प्रदान घेतली होती. तर त्यांना एक ऑफर आली, या टाटा अब्दुल्ला, आपलं दादा अब्दुल्ला अँड सन्स या कंपनीची ऑफर आली आणि या कंपनीच्या कामानिमित्त महात्मा गांधी जे आहे हे दक्षिण आफ्रिकेला गेले होते. कधी आली ही ऑफर? ही ऑफर आली 1893 ला. काय होता पेज, काय होता खटला? खटला असा होता की त्यांचे जे भागीदार आहेत, पार्टनर आहेत, यांच्या दरम्यानचा हा खटला होता. जवळपास मित्रांनो 40,000 पाऊंडचा हा खटला होता आणि या 40,000 पाऊंडच्या खटल्यासाठी 1 वर्षासाठी महात्मा गांधीजींना त्यांनी ही ऑफर दिली होती की हा खटला तुम्ही आम्हाला हा सोडून द्या, हा पेज सोडून द्या. आणि याच्यासाठी गांधीजींना 105 पाऊंड पर मंथ एवढी सॅलरी त्यांनी देऊ केली होती. त्या काळचे 105 पाऊंड पर मंथ. विचार करा किती अमाऊंट असेल. गांधीजी एका वर्षाच्या करारावर हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. आता एवढा काय म्हणते ते, एवढी मोठी अमाऊंट आहे, एवढी मोठी कंपनी आहे आणि कंपनीनं तुम्हाला ऑफर केली, तर कंपनी त्या ठिकाणी जेव्हा गांधीजी गेले तेव्हा गांधीजी सुरुवातीला जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं वर्णद्वेष, वर्णभेद हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे काळे गोरे, त्याच्यानंतर भारतीय, आशियन, ह्या अशा पद्धतीचे भेद जे आहेत हे मुख्य आपल्याला या ठिकाणी गांधीजींना पाहायला मिळाले. कारण असं झालं, सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, अगदी बेसिक छोटीशी माहिती देतो मित्रांनो. गांधीजींचं सर्वात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी आगमन झालं? आगमन तर गांधीजींचं आगमन झालं ते म्हणजे नटाल बंदर जे आहे, नटाल गाव, आपलं नटाल शहर जे आहे, नटाल शहराच्या डर्बन बंदरावर झालं. कारण हा प्रश्न आलेला आहे एसएससीला. डर्बन बंदरावर झालं. गांधीजी आफ्रिकेमध्ये कोणत्या ठिकाणी गांधीजींचं सर्वात पहिल्यांदा गांधीजी उतरले होते? तर नटाल बंदर. म्हणून नटाल काँग्रेसची स्थापना तुम्हाला पुढे पाहायला मिळते. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? नटाल काँग्रेसची स्थापना गांधीजींनी इथंच केली होती. नटाल शहराच्या डर्बन बंदरावर गांधीजींचं या ठिकाणी आगमन झालं. मित्रांनो, गांधीजी जेव्हा डर्बन ते, एक ठिकाण आहे, डर्बन ते प्रिटोरिया मार्गावर प्रवास करत होते. प्रिटोरिया एक त्यांच्या आयुष्यामध्ये घटना घडली, त्यामुळे गांधीजींनी समाजकार्याकडे गांधीजींचा कल वाढला. डर्बन ते प्रिटोरिया जात असताना एक रेल्वे स्टेशन आहे, स्टेशनचं नाव आहे सेंट पीटर मारिट्सबर्ग. पाठ करायची गरज नाही, फक्त तुमच्या नॉलेजसाठी सांगतो. गांधीजी डर्बनवरून, आता बंदर नाही, डर्बनवरून प्रिटोरिया या ठिकाणी निघाले असताना त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. कारण करारावरच कंपनीनं सांगितलं होतं की तुम्ही पहा ना, की जेवढी कंपनी मोठी, तुम्ही जर तुमच्या आसपास कोणी कंपनीमध्ये काम करणारे पाहत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कंपनी जेवढी मोठी आहे, एमएनसी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे, तर ती त्याच पद्धतीनं तिचे जे लॉयर्स असतात, तिचे जे ऑफिसर्स असतात, त्यांना ती सुविधा प्रोव्हाइड करत असते. ह्या कंपनीनं गांधीजींना फर्स्ट क्लासचं तिकीट दिलं होतं. गांधीजी फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसले आणि थोडा प्रवास त्यांनी सुरू केला डर्बनवरून. तर थोडं पुढे गेल्यानंतर एक टीसी आला, तिकीट चेकर. तर त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात? ते बोलले म्हणजे म्हणजे कोणत्या? कारण चेहऱ्यावरून, रंगावरून गांधीजी ओळखू यायची. गांधीजींचा फोटो जर तुम्ही सुरुवातीच्या काळातला बघितला तर तुम्हाला गांधीजींचा फोटो काहीसा असा पाहायला मिळेल. हे महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेमध्ये होते. सुरुवातीला महात्मा गांधीजींना त्यांनी विचारलं की तुम्ही प्रॉपर कुठलचे आहात? त्यांनी सांगितलं मी भारतातला आहे. त्यांनी त्या टीसीनं सांगितलं की भारतातल्या लोकांना. तुम्हाला सर दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणाची सत्ता होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशच तिथं कार्य करत होते, काम करत होते, म्हणजे ब्रिटिशच तिथं राज्य करत होते. गांधीजींनी जसं, म्हणजे त्या टीसीला जसं गांधींनी सांगितलं की बाबा मी भारतीय आहे, मी एक वकील आहे, ते म्हणला या फर्स्ट क्लासच्या तिकिटामध्ये बसायचं नाही.
उतरायचं खाली आणि थर्ड क्लास किंवा सेकंड क्लासमध्ये जायचं. ते म्हणले कशामुळं? कारण फर्स्ट क्लासचं तिकीट हे रिझर्व्ह फक्त आणि फक्त गोऱ्या लोकांसाठी किंवा ब्रिटिश लोकांसाठीच आहे. गांधीजींनी सांगितलं माझ्याकडे तिकीट आहे, फर्स्ट क्लासचं तिकीट माझ्याकडे असताना मी सेकंड आणि थर्ड क्लासमध्ये बसणार नाही. गांधीजींना मित्रांनो या स्टेशनवर तिथं उतरवण्यात आलं. ज्या ठिकाणी गांधीजींना उतरवण्यात आलं सेंट पीटर मारिट्सबर्ग या ठिकाणी गांधीजींचा आत्ताच्या घडीला पुतळा आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेऊ शकतात की तुमच्या अपमानाचा बदला किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी टोकलं जातं, टोचलं जातं, त्याचा बदला आता जे प्रकरण झालेले सिया का रिया काहीतरी ते लगेच उचलून कोणाला मारलं फेकून दिलं तसा बदला घ्यायचा नसतो. बदला आपल्या कर्तृत्वातून दाखवायचा असतो. ज्या ठिकाणी गांधीजींना रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आलं, सामान फेकून देण्यात आलं, त्यांचं सामान इथं फेकून दिलं. का? कारण गांधीजी स्वतः उतरत नव्हते. तेव्हा गांधीजीच्या लक्षात आलं की अरे हे म्हणजे जो खेळ आपण समजत होतो त्यापेक्षाही कितीतरी भयंकर पटीने खेळ आहे. पण गांधीजींना हे हक्क वगैरे कधी माहीत झाले? ते लंडनला शिकलेले. लंडनला लोकशाही, तेव्हापासून लंडनला लोकशाही होती. तिथं लोकांचं वागणं, तिथं लोक एकमेकांप्रती कशा आदरभावानं किंवा एकमेकांना कशा आदरातिथ्यानं वागवतात किंवा कशा पद्धतीनं सरकार कार्य करते गांधीजींनी जवळून पाहिलेले. त्यामुळे गांधीजींना हा अपमान जो आहे हा अपमान गांधीजींना सहन झाला नाही. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की समाज कार्यासाठी आपण आपलं जीवन वाहिलं पाहिजे. याच ठिकाणी दुसऱ्या वर्षी म्हणजे 1894ला गांधीजींनी मित्रांनो नटाल या शहरामध्ये नटाल काँग्रेसची स्थापना केली. नटाल काँग्रेसची स्थापना केली. विरोधात बघा गांधीजी कुठे गेले, कोणाच्या विरोधात गेले? गांधीजी ब्रिटन सरकारच्या विरोधात त्यावेळेस गेले होते. मित्रांनो तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ते हे वाटेल, आश्चर्य वाटेल की आफ्रिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गांधीजींनी लढा दिलाय त्या त्या ठिकाणी आज त्यांचे भव्य पुतळे आहेत. आणि आताही म्हणजे आपली शोकांतिका अशी आहे की आताही भारतामधले काही लोक, म्हणजे मी असंच मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी असंच एकाला बोलत असताना सोसायटीचा एक माणूस वयस्कर म्हणलं, त्या गांधींनी तर देश खड्ड्यात घातला. अरे म्हणलं काय झालं बाबा, कशामुळे देश खड्ड्यात घातला? म्हणले क्रांतिकारीच्या जोरावर भारत तवा स्वातंत्र्य झाला असता आणि हे गांधीजींनी हे केलं. म्हणलं गांधीजींनी आफ्रिकेमधलं कार्य केलेलं माहित आहे का? ते म्हणला गांधीजी आफ्रिकेला बी गेलते का? अरे म्हणलं तू काय त्या माणसाला काय ओळखतो तू? ज्या माणसाच्या नावानं आज देशभरामध्ये भारत ओळखला जातो. देशात जगातल्या कोणत्याही म्हणजे जगभरामध्ये भारत फक्त गांधीजींच्या नावाने ओळखला जातो. जगातल्या कोणत्याही देशामध्ये जा, भारत म्हणल्यानंतर गांधीजींचा भारत का? हे कशामुळे म्हटलं जातं? कारण त्या माणसाच्या कर्तृत्वानं, त्या माणसाच्या कार्यानं. गांधीजी खरा ओळखायचा असेल तर माझे सत्याचे पुरावे पुस्तक एकदा वाचा. गांधीजी खरा ओळखायचा असेल तर खरा इतिहास एकदा वाचून काढा. त्या व्यक्तीमुळेच भारताला स्वातंत्र्य लवकर मिळालं, लक्षात घ्या. असो, आता तो भाग वेगळा. येऊया गांधीजींच्या जीवन कार्यावर. 1894ला म्हणजे आपण इतिहासातून काय शिकायचं असतं हे तुम्हाला मी सांगतो. इतिहास कशामुळे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये माहिती आहे का? इतिहास तुम्हाला कशा पद्धतीनं वागायचं, काय चुका टाळल्या पाहिजे आणि काय केल्यानंतर तुम्ही देशसेवा करू शकतात, काय केल्यानंतर तुम्ही तुमची प्रगती करू शकतात हे सांगत असतं. म्हणून इतिहास माणसानं वाचायचा असतो. चला पुढे. त्यानंतर मित्रांनो गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह कुठं केला होता? गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह परीक्षेला विचारलं जाईल. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी त्यांचा पहिला सत्याग्रह 1906 मध्ये केला होता. त्याचं नाव आहे सत्याग्रह आंदोलन. 1906 सत्याग्रह आंदोलन 1906. त्या ठिकाणी मित्रांनो ब्रिटिश सरकारने एक कायदा आणला होता. कायद्याचं नाव होतं, कोणता कायदा होता? कोणत्या कायद्याच्या विरोधात केलं होतं? कायद्याचं नाव लक्षात असू द्या. आशियाई नोंदणी कायदा. आशियाई नोंदणी कायदा आणला होता. आशियाई नोंदणी कायदा म्हणजे आशियातील जेवढेही काही व्यक्ती ज्या ठिकाणी राहत आहेत या व्यक्तींना प्रत्येकांना सक्तीची नोंदणी या कायद्याअंतर्गत सरकार दरबारी करावी लागेल. प्रत्येकांच्या हाताचे ठसे, चेहऱ्याची ओळख, त्याच्यानंतर बोटाचे ठसे या ठिकाणी घेतले जात असे आणि सक्ती केली जात होती. याच्या विरोधात गांधीजींनी हा सत्याग्रह केला होता. याच्या विरोधात तर बऱ्याच जणांना म्हणजे मी जेव्हा नॉर्मली असं कधी विचारतो पोरांना तर पोरांचा प्रश्न असतो, सर सत्याग्रह म्हणजे काय? सत्याग्रह
बऱ्याच जणांना सत्याग्रह हा शब्द लक्षात येत नाही. आणि गांधीजींनी त्यांचं पूर्ण जे जीवन कार्य आहे, पूर्ण आंदोलन आहे, हे आंदोलन सत्याग्रह याच शस्त्राने लढली. सत्याग्रह म्हणजे काय? गांधीजी जहाल की मवाळ. गांधीजी, हा तेच, आता सत्याग्रह एकदा सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः उत्तर द्यायचे ते जहाल होते का मवाळ होते. सत्याग्रह हा ते मगाशी सांगण्यात आलेलं उत्तर की बाबा जर क्रांतिकारकांना, क्रांतिकारक म्हणजे काय, जे बंदुकीच्या जोरावर ज्यांना वाटतं की आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो, मात्र बंदुकीच्या बळावर जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ पाहिजे, तुमच्याकडे तुमची सेना पाहिजे, तुमच्याकडे तुमची प्लॅनिंग. आता बघा ना, अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे. अमेरिकेमध्येच एखादी संस्था म्हणली असती देशाच्या विरोधात युद्ध करायचे, अमेरिकेकडे किती म्हणजे ब्रिटिशांकडे किती मनुष्यबळ होतं, किती सैन्य होतं, किती शस्त्रसाठे होते, आपल्याकडे होते का? नाही, ते शक्य नव्हतं. मनुष्यबळाच्या आधारावर विचार केला होता सुभाषचंद्र बोस यांनी, आणि त्यामुळे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना, म्हणजे जपानमध्ये असणाऱ्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. आणि तिकडून त्यांचं मत होतं की मी या म्हणजे अंदमान निकोबार आणि त्या भागामध्ये सिंगापूरच्या भागातून मग भारतावर अटॅक करेल. असो, तेवढी वेळ काही नंतर आली नाही. सत्याग्रह जो आहे, म्हणजे नंतर ते त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. सत्याग्रह म्हणजे काय, 2 मिनिटात समजून सांगतो. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. जे सत्य आहे त्या सत्याच्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी तुम्ही आमच्या हक्काचं द्या, असा म्हणणारा प्रयोग म्हणजे सत्याग्रह. तुम्हाला जर विचारलं सत्याग्रहाची वैशिष्ट्य काय आहेत, सत्याग्रहाची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य असं आहे सत्याग्रहाचं, ते म्हणजे सत्य आणि अहिंसा. सत्य व अहिंसा म्हणजे हिंसेचा वापर करायचा नाही, बंदूक गोळ्यांचा वापर करायचा नाही, मात्र आपण आपलं म्हणणं सरकार दरबारी मांडायचं, सत्याच्या जोरावर मांडायचं, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं सत्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं ते म्हणजे आत्मिक बल. आत्मिक बल, आत्मिक बल. त्यांचं म्हणणं आहे की जे शस्त्राच्या साठ्यानं क्रांती घडवू इच्छितात त्यांच्याकडे त्यांचं म्हणजे शरीराचं बल असतं, मात्र जे सत्यानं वागतात, सत्याचे प्रयोग करतात, ते त्यांचं आत्मिक बल असतं. म्हणून गांधीजी बघा, गांधीजी कधीही विचार जे आहे, म्हणजे त्यांचं असं मत होतं की दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, आपल्या स्वतःच्या आत्म्यावर, इंद्रियांवर त्यांचं कंट्रोल होतं. असो, 3 नंबर, सत्याग्रह म्हणजे काय, तर शत्रूबद्दल आदर असला पाहिजे. शत्रूबद्दल आदर. क्रांतिकारकांना हे गांधीजींचे काही विचार पटत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की शत्रू, आता तुम्ही पहा ना, गांधीजी म्हणतात की समजा कोणी तुमच्या वाट्याला आलं, समजा कोणी तुम्हाला एका गालावर चापट मारली, तर एका गालावर चापट मारल्यानंतर रिॲक्ट व्हायचं नाही, दुसरा गाल पुढे करायचा. आपण म्हणलो गांधीजी त्यानं तर चापट मारली, तो वाईट माणूस आहे. गांधीजी म्हणायचे ते वाईट माणूस नाही रे, त्याच्या आतमध्ये वाईटपणा हा गुण आहे, माणूस तर तो चांगला आहे. लक्षात घ्या, त्याच्या आतमध्ये वाईटपणा गुण आहे. म्हणजे तुम्ही जर संत ज्ञानेश्वरांचं जर ऐकलं तर संत ज्ञानेश्वर काय म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जातं. त्यांचं म्हणणं होतं की ह्या जगामध्ये चांगलेही लोक आहेत, वाईटही लोक आहेत. तेव्हा तू वाईट लोकांना घेऊन जाऊ नको. दुरीत यांचं तिमिर म्हणजे अंधकार, म्हणजे त्यांच्या आतमधला वाईटपणा तू घेऊन जाय. लोक खूप चांगले आहेत रे, त्यांच्या आतमध्ये वाईटपणा आहे. आपल्यासोबत सुद्धा लक्षात घ्या, आयुष्य जगत असताना, म्हणजे आता हे कलियुग आहे, याच्यामध्ये गांधीजींचा जे तत्व आहेत हे तुम्ही 50-70% वापरू शकता, मात्र 30% तुम्हाला कलियुगाचे तत्व वापरावे लागतील. एखाद्या लेक्चरमध्ये सांगेल, कारण आणखी आपला भरपूर भाग सुरू आहे. शत्रुत्वाबद्दल आदर असला पाहिजे असं गांधीजींचं म्हणणं आहे. हा सत्याग्रहाचा भाग आहे, गांधीजीचं म्हणजे सत्याग्रहाची वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आत्मक्लेश सहन करता आला पाहिजे. आत्मक्लेश, त्यांना जेव्हा जेव्हा इंग्रज त्रास द्यायचे, गांधीजी उपोषणाला बसायचे, गांधीजी स्वतःच्या आत्म्याला त्रास द्यायचे. आत्मक्लेश. त्याच्यानंतर चौथा आहे निर्भयता. निर्भयता, सत्याग्रह म्हणजे भिलं नाही पाहिजे माणसानं. तुम्ही बघा ना, निर्भय असलं पाहिजे. आपण कोणाचे गुलाम नाही आहात, आपण आपल्या आपल्या शरीराचे आपण मालक आहोत. निर्भयता. आणि या सत्याग्रहाच्या प्रयोगाच्या बाबत गांधीजींची साधनं, हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. IMP, याला मी VIMP म्हणते. गांधीजींची सत्याग्रहाची साधनं कोणती, हे विचारलेलं आहे. गांधीजींची सत्याग्रहाची साधनं. गांधीजींची सत्याग्रहाची साधनं कोणती आहेत?
सत्याग्रहाचं पहिलं साधन आहे ते म्हणजे असहकार. गांधीजींचं म्हणणं होतं तुम्ही शांततेनं सरकारला काही सहकार्य न करता तुम्ही सरकारच्या विरोधात जाऊ शकता, तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता, असहकार. त्याच्यानंतर उपोषण, हे गांधीजींनी सत्याग्रहाचं दुसरं साधन उपोषण. गांधीजींना उपोषणाचं जे आपण असं म्हणूया की प्रेरणा गांधीजींनी त्यांची आई पुतळाबाई यांच्याकडून घेतली होती. असं म्हणतात की गांधीजी ज्या भागामध्ये राहायचे त्या भागामध्ये जैन भाग होता, अहिंसा तत्व सुद्धा त्यांनी जैनाकडूनच स्वीकारले असंही म्हटलं जातं. तर जैनामध्ये एक प्रकार आहे, त्याला आपण असं म्हणूया की निरंकार उपवास असं म्हटलं जातं. निरंकार उपवास म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला तापवता किंवा तुम्ही तुम्हाला स्वतःला त्रास करून घेता, बाकी लोकांनी म्हणजे एखादी काही घटना घडली असेल, कोणाकडून काही आपण असं म्हणूया की कोणाला दुखवलं गेलं असेल कायिक वाचिक मानसिक वगैरे बोलण्यातून, तर ते स्वतःला उपोषण करून एक दिवस उपवास पाळून ते स्वतःला त्या आत्म्याला त्रास द्यायचं, त्याला उपोषण असं म्हटलं जायचं. हे त्यांनी त्यांची आई पण असं करायची, पुतळाबाई यांच्याकडून शिकलं होतं. असो. त्याच्यानंतर सत्याग्रहाचं तिसरं साधन गांधीजींचं होतं ते म्हणजे सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग. जसं तुम्ही पाहिले असेल दांडी यात्रा काढून ह्या सविनय कायदेभंग चळवळीची गांधींनी सुरुवात केली होती. सविनय कायदेभंग म्हणजे काय, आम्ही आदर आतिथ्य करून तुम्ही जो कायदा आम्हाला दिलेला आहे या कायद्याचा मान ठेवून कायदा आम्ही भंग करणार, सविनय कायदेभंग. चौथं गांधीजींचं सत्याग्रहाचं साधन हे आपल्याला पाहायला मिळतं हडताळ, ज्याला आपण म्हणतो हडताळ, किंवा त्याला असं आणखी म्हटलं जातं, हडताळला दुसरा एक शब्द आहे ते म्हणजे संप. आपण जे संप करतो, संप पुकारतो, हे सगळ्यांना माहिती आहे. हा एक गांधीजींच्या सत्याग्रहाचा साधनाचा एक भाग होता. पाचवं सत्याग्रहाचं गांधीचं साधन होतं ते म्हणजे हिजरत. हिजरत म्हटलं जायचं किंवा त्याला देशांतर म्हटलं जायचं. देशांतर म्हणजे आता काहीच म्हणजे दुसरा मार्ग नाही आणि हिंसेशिवाय दुसरा काहीच गोष्ट इथं घडणार नाही, तर तो भाग सोडून दुसरीकडे निघून जाणं याला म्हटलं जातं हिजरत. हिजरत क्लिअर. देशांतर करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणं. सहावं सत्याग्रहाचं गांधीजीचं साधन ते म्हणजे बहिष्कार. तुम्ही पाहिलं असेल स्वदेशी चळवळ सुरू केली आणि विविध विदेशी मालावर आपण बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. सातवं साधन आहे ते म्हणजे धरणे. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी आंदोलन करू शकता. धरणे आंदोलन ज्याला म्हटलं जातं, हा एक प्रकार आपल्याला गांधीजींच्या या सत्याग्रहाच्या साधनांमध्ये पाहायला मिळतो. चला लक्षात असू द्या, पहिला सत्याग्रह गांधीजींनी कुठे केला होता, 1906 ला दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्याला सत्याग्रह आंदोलन असं म्हटलं जातं. याच आंदोलनाच्या बदल्यामध्ये 1908 ला गांधीजींना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. सक्त मजुरीची शिक्षा. सक्त मजुरीची शिक्षा महात्मा गांधी यांना देण्यात आली होती यामुळेच. चला त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, गांधीजींचे आफ्रिकेतील आश्रम, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. गांधीजींचे आश्रम आफ्रिकेमध्ये मेन दोन आश्रम होते. एक होते फिनिक्स सेटलमेंट आश्रम. हा गांधीजींनी स्थापन केला 1904 ला. कुठे स्थापन केला, इनंदा, डर्बन जवळ, डर्बन शहराजवळ हा स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा त्यांचा आफ्रिकेतला पहिला आश्रम. त्यानंतर गांधीजींनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं 1903 ला. त्याचं नाव होतं इंडियन ओपिनियन वृत्तपत्र. हेही सुद्धा लक्षात असू द्या, गांधीजींनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं आफ्रिकेमध्ये, IMP, इंडियन ओपिनियन वृत्तपत्र. आणि हे वृत्तपत्र जे आहे, हे वृत्तपत्र याच आश्रमामध्ये याची छपाई केली जाईल. छपाई याच आश्रमामध्ये. दुसरा आश्रम गांधीजींनी स्थापन केला होता, त्याचं नाव होतं टॉलस्टॉय आश्रम. टॉलस्टॉय आश्रम कुठं स्थापन करण्यात आला होता, हा सुद्धा म्हणजे जोहान्सबर्ग शहराजवळ 1910 ला. ट्रान्सवाल नावाचं ठिकाण आहे, ट्रान्सवाल, जोहान्सबर्ग इथं स्थापन करण्यात आला होता. जोहान्सबर्ग या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. आणि मित्रांनो यासाठी गांधीजींना देणगी प्रचंड आली होती. यामध्ये मित्रांनो एक होते गांधीजींचे सहकारी, त्यांनी देणगी दिली होती सर्वात जास्त, त्यांचं नाव होतं कॅलेन बॅच यांनी याच्यासाठी देणगी दिली. मला वाटतंय
कितीतरी हेक्टर परिसरामध्ये हा आश्रम पसरला होता. आणि त्यानंतर मित्रांनो सर टाटा जे होते, टाटा यांनी सुद्धा जवळपास 25,000ची देणगी दिली होती या आश्रमासाठी. क्लिअर? तर हे महात्मा गांधीजी यांचं आफ्रिकेतलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. मग नंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्यासोबत गांधीजींची चर्चा झाली आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून गांधीजी भारतामध्ये आले. आता गांधीजी भारतातले गांधीजींचं जे कार्य आहे याबद्दल थोडीशी चर्चा करूया. भारतात आगमन. आतापर्यंत आपण काय पाहिलं? गांधीजींची जीवनी पाहिली. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी काय काय कार्य केले होतं हे दक्षिण आफ्रिकेमधले कार्य पाहिलं. त्यानंतर आता गांधीजींनी भारतामध्ये प्रवेश केलाय. भारतामधले गांधीजींची कार्य लक्षात घ्या. मित्रांनो लक्षात असू द्या, 9 जानेवारी 1915 गांधीजींचं भारतात आगमन झाले. भारतात आगमन. बर, आणखी एक प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये विचारला होता की गांधीजी कोणत्या बंदरावर गांधीजींचं आगमन झालं आणि स्वागत करण्यात आलं? मित्रांनो एस एस सुदीप नावाचं जहाज होतं. एस एस सुदीप जहाज. बंदराचं नाव होतं अपोलो बंदर, मुंबईजवळ. या ठिकाणी गांधीजींचं आगमन झालं. मित्रांनो आता तुम्हाला विचारतो, गांधीजी ज्या दिवशी भारतामध्ये आले तो दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? गांधीजी भारतामध्ये 9 जानेवारीला आले आणि 9 जानेवारी हा जो दिवस आहे हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दर 2 वर्षांनी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जात असतो. कधीपासून हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतोय? तर 2003 पासून प्रवासी भारतीय दिन म्हणून या ठिकाणी आपल्याला 9 जानेवारी हा दिवस साजरा करताना पाहायला मिळतो. आपण पाहिलं गांधीजींना भारतात आणण्याचं श्रेय गोपाळकृष्ण गोखले यांना जातं आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा याच वर्षी दुर्दैवानं मृत्यू होतो. मात्र मृत्यूच्या अगोदर आता जे तुम्ही म्हणताय बघूया, आता उद्या मी थोडं रिसर्च करतो की ज्या दिवशी भारतामध्ये आले त्या दिवशी मृत्यू झाला. नाही, मला वाटतं फेब्रुवारी मध्ये झाला होता. फेब्रुवारी 1915ला. ठीक आहे, चलो मित्रांनो 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी सांगितलं होतं की तुम्ही सध्याच राजकारणामध्ये किंवा सध्याच तुम्ही कोणतंही आंदोलन हाती घेऊ नका. तुम्ही भारत भ्रमण करा, भारताचं म्हणजे भारतामध्ये काय काय घडतंय हे एकदा व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या नियोजन करू शकता. तर मित्रांनो गांधीजींनी त्यासाठी 1916ला साबरमती आश्रम स्थापन केला. साबरमती येथे साबरमती आश्रम. साबरमती आश्रम कुठं? अहमदाबाद येथे. कोणत्या वर्षी स्थापन केलं? 1916ला. मित्रांनो गांधीजींची ज्या ठिकाणी त्यांची आपल्या भाषेमध्ये रूम म्हणू किंवा कुटिया म्हणू, हृदयकुंज नावाने गांधीजी ज्या हृदयकुंज कुटी जी आहे या ठिकाणी गांधीजींचा विश्राम होता. हृदयकुंज कुटी या ठिकाणी गांधीजींचा विश्राम असे. कुठं? साबरमती येथे. मित्रांनो गांधीजींनी 1916 ते 1933 पर्यंत साबरमती या ठिकाणी गांधीजींनी वास्तव्य केलं. नंतर ते महाराष्ट्रामध्ये नंतर आले होते. आपण तेव्हा नंतर चर्चा करूया. साबरमती येथे वास्तव्य. क्लिअर? त्याच्यानंतर मित्रांनो याच काळामध्ये सुरुवात झाली होती पहिल्या महायुद्धाला. आणि पहिल्या महायुद्धाला सुरुवात झालेली असताना पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 पर्यंत चाललं. आणि या पहिल्या महायुद्धामध्ये मित्रांनो ब्रिटिशांना भारतीय सैनिकाची गरज पडत होती. आणि ब्रिटिशांना भारतीय सैनिकाची गरज पडत असताना ब्रिटिशांनी गांधीजींशी संपर्क केला आणि गांधीजींना सांगितलं की तुम्ही लोकांना आव्हान करा, गरज आहे आम्हाला, आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करू. गांधीजींनी मित्रांनो भारतामध्ये गुजरातमध्ये मुख्यत्वे फिरून जे शेतकरी आहेत किंवा जे युवक आहेत यांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी सांगितलं. त्यामुळे ब्रिटिशांनी गांधीजींना 2 महत्वाच्या पदव्या दिल्या. पहिली पदवी ते म्हणजे रिक्रुटिंग सर्जंट ऑफ द ब्रिटिश ही एक पदवी दिली.
परीक्षेला विचारलं जाईल की सैन्यामध्ये भरती होण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रोत्साहनाच्या बदल्यात इंग्रजांनी गांधीजींना कोणती पदवी दिली होती? रिक्रुटिंग सर्जंट ऑफ द ब्रिटिश ही पदवी दिली. आणि मित्रांनो 1915 ला गांधीजींना कैसर ए हिंद हा किताब दिला. कैसर ए हिंद हा किताब दिला. आणि आता मी तुम्हाला विचारतोय काउंटर क्वेश्चन, गांधीजींनी हा किताब कोणत्या वर्षी इंग्रजांना वापस केला, कोणत्या वर्षी इंग्रजांना परत केला? मित्रांनो लक्षात असू द्या, गांधीजींनी म्हणजे गांधीजींचे आणखी एक मेन मुद्दा राहिला, राजकीय गुरु आपण पाहिले. गांधीजींचे आध्यात्मिक गुरु कोण होते असं जर तुम्हाला विचारलं, गांधीजींचे आध्यात्मिक गुरु, तर गांधीजींचे आध्यात्मिक गुरु होते रायचंद्र जैन. रायचंद्र जैन. क्लिअर. आणि त्यांना आंदोलनाची प्रेरणा कोणाकडून मिळाली? आंदोलनाची प्रेरणा, तर आंदोलनाची प्रेरणा टॉलस्टॉय यांच्याकडून मिळाली. म्हणून त्यांनी त्यांच्या नावानं आश्रम सुरू केला होता. टॉलस्टॉय. टॉलस्टॉय यांच्याकडून गांधीजींना आंदोलनाची प्रेरणा मिळाली. आणि आध्यात्मिक गुरु म्हटलं तर रायचंद्र जैन हे आपल्याला पाहायला मिळतात. राईट. 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झालं आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर गांधीजींनी केसर हे हिंद किताब जो आहे हा किताब ब्रिटिशांना वापस केला. ठीक आहे. चला, रिक्रुटिंग सर्जन ऑफ द ब्रिटिश हा किताब कधी दिला होता? तर हा किताब 1917-18 दरम्यान दिला होता. क्लिअर. चला, गांधीजींच्या भारतातील चळवळीबद्दल चर्चा करूया. भारतातील चळवळी, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यानुसार गांधीजींनी काय केलं की गांधीजींनी भारत भ्रमण केलं 1-2 वर्ष. आणि भारत भ्रमण केल्यानंतर पहिला सत्याग्रह गांधीजींनी केला, त्याला चंपारण्य सत्याग्रह असं म्हटलं जातं. चंपारण्य सत्याग्रह. सत्याग्रह पार्श्वभूमी लक्षात घ्या, त्याच्यानंतर मी सांगतो. बिहार राज्यामध्ये चंपारण्य नावाचं एक ठिकाण होतं, चंपारण्य जिल्हा. आणि या जिल्ह्यामध्ये एक युरोपीय व्यापाऱ्यांनी 3 काठिया नावाची पद्धत सुरू केली होती. काय आहे कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो. भारतामध्ये युरोपामध्ये म्हणजे भारतामधून युरोपियन देशांसाठी नीळ जी आहे ही नीळ निर्यात केली जाईल. आणि मग नीळ जी आहे नीळ पिकवण्याचं काम ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे, पाणी बहुल, जसं ऊस कुठे येतो, ऊस ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी ऊसाची शेती केली जाते, तशी निळीची शेती मुख्यत्वे ह्या बिहार वगैरे भागामध्ये केली जायची. आणि मग इथलचे व्यापारी काय करायचे, इथलचे व्यापारी या ठिकाणी म्हणजे हे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यावरून शेतकऱ्याची जमीन जी आहे ही रेंट न घ्यायची, रेंट, बरोबर आहे, रेंट न घ्यायचे आणि त्या ठिकाणी नीळ उत्पादन करायचे. काय झालं, सडनली असं झालं की नुकतंच म्हणजे याच काळामध्ये जर्मनी या ठिकाणी कृत्रिम नीळ म्हणजे पहिलं सुरुवातीला नीळ पाहतो ना आपण, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल जे पांढरे वस्त्र घालणारे होते नीळ मधून, आताही नीळ तुम्हाला माहिती आहे. तर ही नीळ वृक्षापासून तयार केली जायची, झाडापासून तयार केली जायची. जर्मनी या ठिकाणी शोध लावला आणि जर्मनीनं कृत्रिम नीळ तयार करायला सुरुवात केली. मग जर्मनीनं कृत्रिम नीळ बाजारात आणल्यानंतर निळीचा रेट जो आहे, निळीचा भाव, निळीची मागणी ही घटली. आणि मग या व्यापाऱ्यांनी जोही काही म्हणजे करार केला होता, रेंटनं जमीन घेतल्या होत्या 5 वर्ष 10 वर्ष याच्यासाठी, तर व्यापाऱ्यांनी काय केलं, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना नीळ उत्पादनाच्या ऐवजी म्हणजे आमचा रेट, आमचे जे पैसे आहे ते पैसे वापस करा आणि हे पैसे अधिकच्या सल्ल्यानं वापस करा किंवा जास्तीची नीळ पिकवा. कारण हे शेतकरी नीळ उत्पादनांना अगोदरच त्रासले होते. 3 काठिया नावाची पद्धत त्यांनी इथं सुरू केली होती. 3 काठिया पद्धत सांगतो. 3 काठिया किंवा बिगा हे उत्तर भारतामध्ये जमीन मोजमापासाठी वापरलं जाणारं परिमाण आहे, एकक आहे. आपले तर जसं एकर म्हटलं जातं. 3 काठिया म्हणजे काय, तर मित्रांनो 1 काठिया म्हणजे 1 बिगा म्हणजे 20 काठिया. 1 बिगा म्हणजे 20 काठिया एवढी जमीन होते. आणि 20 काठिया आणि 1 एकर मध्ये किती बिगा जमीन मावते, तर 1 एकर मध्ये 1.6 बिगा जमीन मावत असते.
इकडं काट्या आणि बिघा असं जमिनीचं एकक मोजमाप असं होतं, आताही आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकरनं आणि हेक्टरनं जमीन मोजली जाते. एकर आणि हेक्टरनं. 3 काठ्या म्हणजे हे या व्यापाऱ्यांनी असा करार केला होता, की तुमची जेवढी जमीन आहे, समजा आपण म्हणूया, की म्हणजे 3 काठ्या पद्धत अशी आहे, की 20 काठ्या जमीन असेल, त्या 20 काठ्या जमिनीचा तिसरा हिस्सा तुम्हाला कंपल्सरी नीळ पिकासाठी राखून ठेवावं लागेल. तिथं नीळ पिकाचं उत्पादन घ्यावं लागेल. म्हणजे 3/20 आपण असं म्हणू शकतो. म्हणजे तुमची जर 2 बिघा जमीन असेल, तर तुम्हाला 6 काठिया जमीन म्हणजे 40 काठिया जमीन असेल, तर 6 काठिया तुम्हाला निळीसाठी राखीव ठेवण्यात येईल. मग यांनी काय केलं? शेतकऱ्यांनी सुरुवातीला नीळ पिकवलं, नगदी पीक होतं, त्यांना पैसाही मिळत होता. मात्र त्याचे दुष्परिणाम असे झाले, की जमिनी त्यांच्या खराब व्हायला लागल्या. जमिनी पाणी जास्त शोषून घ्यावं लागल्या. जमिनीमधलं जे सुपीकता आहे, ही सुपीकता कमी होऊ लागली. त्यानंतर हे नीळ पिकवत असताना, नीळ उत्पादन करत असताना हात आणि पाय यांना त्वचेचे आजार किंवा हात आणि पायाचा जो म्हणजे आपण वरचा सरफेस आहे, या सरफेसला इन्फेक्शन सुरू झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिकवायला नकार दिला. युरोपियन लोकांना तर पाहिजे नव्हतं. मात्र यांनी सांगितलं नाही, की आम्हाला पिकवायचं नाही. यांनी काय केलं? यांनी सांगितलं, की नीळ पिकवाच, नाही पिकवायची, तर आम्ही जे पैसे तुम्हाला दिले, या पैशाचं 60% 70% आम्हाला एक्स्ट्रा रक्कम वापस द्या. आणि यामुळे हे शेतकरी जे आहेत, हे शेतकरी त्रासले होते. या युरोपियनना, ब्रिटिशांना आणि या युरोपियन व्यापाऱ्यांना असं तुम्ही म्हणू शकता. 3 काठी या पद्धत तुमच्या लक्षात आली. चंपारण या ठिकाणी होती. त्यानंतर मित्रांनो 1916 ला लखनौच्या या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि लखनौ अधिवेशनामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी गांधीजी म्हणजे लखनौ अधिवेशनानंतर गांधीजीकडे एक प्रस्ताव आला. गांधीजींना मित्रांनो त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, की एक पत्र आलं. पत्र कोणी पाठवलं होतं? पत्र पाठवलं होतं राजकुमार शुक्ल यांनी. राजकुमार शुक्ला. आता तुम्हाला कन्सेप्ट कळाली. राजकुमार शुक्ला यांनी हे शेतकरी ह्या पद्धतीला तयार नव्हते किंवा शेतकरी ह्या इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या विरोधात गेले होते. सिक्वेन्स तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला सिक्वेन्स असा आहे, की पार्श्वभूमी अशी की युरोपियनमध्ये काय झालं होतं? युरोपियनमध्ये कृत्रिम नीळ ही मार्केटमध्ये आली होती आणि ह्या कृत्रिम नीळ मार्केटमध्ये आली असताना निळीचं उत्पादन हे ब्रिटिशांना नको होतं, युरोपियनना नको होतं. मात्र ते दाखवत नव्हते. त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये या लोकांकडून पैसा वसूल करायचा होता. त्यांचं होणारं नुकसान. कोणती पद्धत होती? 3 काठिया नावाची पद्धत होती आणि या 3 काठिया पद्धतीच्या विरोधात शेतकऱ्यांनी जनआंदोलन उभारलं. त्यानंतर मित्रांनो काय कारणं होती या सत्याग्रहाची? इथं मी लिहूनच देतो. सत्याग्रहाची कारणे नंतर आपण मग तो सत्याग्रह कसा झाला पाहूया. सर्वात पहिल्यांदा सक्तीची नीळ लागवड. कारण त्यांना माहिती आहे शेतकरी लागवड करणार नव्हते. त्यांच्या खूप दिवसापासून तक्रारी होत्या. सक्तीची नीळ लागवड हे पहिलं कारण या उठावाचं म्हणजे सत्याग्रहाचं. त्याच्यानंतर दुसरं कारण असं होतं ते म्हणजे या बंधनातून मुक्त करण्यासाठी अधिकची रक्कम इंग्रज मागत होते किंवा युरोपियन मागत होते. या बंधनातून मुक्त करण्यासाठी अधिकची रक्कम अधिकच्या खंडाची किंवा रकमेची मागणी. खंड रेंट ज्याला आपण म्हणतो, खंडाची मागणी हे करत होते कोण? युरोपियन व्यापारी. आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर जे मळेवाले आहेत या मळ्यावाल्यांवर अत्याचार करत होते. गांधीजीकडे पत्र गेलं. गांधीजींनी लगेच म्हणजे ही सगळी यांची जी घुसपट आहे ही घुसपट 1908 पासून होत होती. 1908 पासून हे निळेवाले अत्याचार करायचे. 1916 ला म्हणजे गांधीजी भारतात आल्यानंतर या लोकांना थोडीशी आशा लागली, की आपला मुद्दा हे सॉल्व्ह करू शकतात. 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर या ठिकाणी त्यांना पत्र गेलं. कुणी दिलं? राजकुमार शुक्ला यांनी. आणि राजकुमार शुक्ला यांनी पत्र दिल्यानंतर गांधीजींनी ही सगळी म्हणजे या पूर्ण म्हणजे ह्या सगळ्या घटनेचा किंवा हे जे सगळं घडतंय याचा व्यवस्थित अभ्यास केला. या गांधीजी म्हणजे आणि अभ्यास केल्यानंतर यांच्या बाजूनं उभं राहायचं आणि यांना या अत्याचारातून बाहेर काढायचं असं गांधीजींनी ठरवलं. या त्यांच्या चळवळीमध्ये गांधीजींचे सहकारी कोण होते? सहकारी विचारले गेलेले आहेत अनेक परीक्षांमध्ये गांधीजींचे सहकारी. या आंदोलनामध्ये गांधीजींचे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे नरहरी पारिख, त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद,
त्याच्यानंतर जे बी कृपलानी, हे सगळे नावं तुम्हाला पॉलिटीमध्ये पाहायला मिळतात. कृपलानी, ब्रिज किशोर, हे नावं लक्षात असू द्या. त्यानंतर ए एन सिन्हा, त्याच्यानंतर मुस्लिम समाजसुधारक मजहर उल हक इत्यादी व्यक्ती जे आहेत, हे व्यक्ती हे गांधीजींच्या या आंदोलनामध्ये त्यांची सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, या गांधीजींच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून सुद्धा एक तुकडी गेली होती आणि या तुकडीमध्ये 2 महिला होत्या. या महिलांची नावं का गरजेची? कारण यावर परीक्षेला प्रश्न विचारून झालेला आहे. कोणत्या कोणत्या महिला होत्या? महिलांची नावं लक्षात घ्या. एक अवंतिकाबाई गोखले आणि दुसऱ्या होत्या आनंदी वैश्यपायन. आणि मित्रांनो, यामधल्या ज्या आनंदीबाई गोखले होत्या, यांनी या चंपारण्य सत्याग्रहाच्या दरम्यानच मराठी भाषेमध्ये गांधीजींची जीवनी लिहिली होती. गांधीजींची पहिली जीवनी जर कोणी लिहिली असेल, पहिली जीवनी, त्यांचं जीवन कार्य जिथपर्यंत चंपारण्य सत्याग्रहापर्यंत, तर ती लिहिली होती अवंतीबाई गोखले यांनी. ही मराठी भाषेमध्ये होती आणि या जीवनीचं नाव होतं ते म्हणजे गांधीजींचे जीवन. लक्षात घ्या, ह्या प्रभावित होत्या गांधीजींच्या या पूर्ण समाजकार्यामधून. गांधीजींचे जीवन असं या ठिकाणी हे आपल्याला जीवन कार्य किंवा गांधीजींची जीवनी ही पहिली पाहायला मिळते, जी अवंतीबाई गोखले यांनी मराठी भाषेत लिहिली होती. आता नेमकं आंदोलन झालं कसं? नेमकं आंदोलन असं झालं की गांधीजी तिथं गेले. गांधीजी तिथं गेल्यानंतर गांधीजींनी त्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयासमोर विरोध दर्शवला. कलेक्टरनं गांधीजींना लेटर दिलं, गांधीजी आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ नका किंवा तुम्ही तुमचं जे आंदोलन आहे हे आंदोलन बंद करा आणि तुम्हाला या ठिकाणी जिल्हा सोडून जावं लागेल. जसं आपण म्हणतो ना की जिल्हा बंदीचे आदेश, तसे यांना जिल्हा बंदीचे आदेश दिले होते. गांधीजींनी जिल्हा बंदीचे आदेश मानले नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे आदेश मानत नाही, आम्हाला नेऊन तुम्हाला तुरुंगात टाकायचे, जेलमध्ये टाकायचे, आम्हाला जेलमध्ये टाका, मात्र आम्ही तुमचे आदेश मानत नाही. आणि मग आंदोलन चिघळण्याच्या अगोदर, कारण ब्रिटिशांना गांधीजींची ओळख ही दक्षिण आफ्रिकेपासून होती, त्यांना माहित होतं हा माणूस कसा आहे. आणि तुम्ही आता पाहिलं असेल ना, जी कॉकरोच जनता पार्टी याचं जे दिल्लीला आंदोलन झालं होतं, बऱ्याच जणांना वाटलं की बाबा तो जसाही एअरपोर्टवर उतरेल, कॉकरोच जनता पार्टीचा अध्यक्ष, त्याला लगेच पोलीस जेलमध्ये टाकतील वगैरे वगैरे. पण सरकारला माहित होतं हे जर असं केलं तर मग वेगळा संदेश जाईल. सरकारनं जे म्हणेन ते तिथेच ऐकलं, बाबा लक्ष देऊ नका, सोडून द्या, आणि दुर्लक्ष केलं सरकारनं. चला परमिशन पाहिजे, परमिशन घ्या, आंदोलन करा. तसं वरून आदेश आला की बाबा जास्त तुम्ही ताणून घेऊ नका, तो माणूस जरा वेगळा माणूस आहे. आणि गांधीजींना म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीने काय केलं, म्हणजे कलेक्टरनं काय केलं की जो आदेश दिला होता हा आदेश मागे घेतला आणि सांगितलं की हे सगळं प्रकरण आहे, हे सगळं प्रकरण एका समितीमार्फत आपण सोडूया. आणि एक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये गांधीजी सुद्धा होते. गांधीजींना त्या समितीमध्ये घेण्यात आलं. आणि ही जी 3 काठिया पद्धत आहे आणि हे जे सगळे करार वगैरे आहेत, जे रक्कम वगैरे आहे, 25% रक्कम वापस करण्याच्या या करारावर सही करण्यात आली आणि हे आंदोलन या ठिकाणी गांधीजींचं संपलं. हे भारतातलं पहिलं गांधीजींचं आंदोलन, ज्याला आपण चंपारण्य सत्याग्रह असं म्हणतो, आणि हे बिहार राज्यामध्ये होतं. आता गांधीजींनी या ठिकाणी मित्रांनो जो कायदा आहे ब्रिटिशांचा कायदा, तो गांधीजींनी ब्रिटिशांचा कायदा मोडला, म्हणजे कायदा पाळला नाही. म्हणून असं म्हटलं जातं गांधीजींनी पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग जर कोणत्या आंदोलनामध्ये केला असेल तर तो चंपारण्य सत्याग्रहामध्ये केला होता. इथंच म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल लोकमान्य टिळक किंवा इतर कोणतेही जे नेते होते, या नेत्यांचं आंदोलनाची जी पद्धत आहे ती वेगळी होती. हे नेते समजा यांना जिल्हा बंदीची किंवा जिल्ह्यामधून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले, तर हे त्या आदेशाचा निषेध करत आणि जिल्ह्यातून बाहेर निघून जात. मात्र गांधीजी तसं नाही, मी इथंच राहणार, तुम्हाला जेलमध्ये टाकायचे जेलमध्ये टाका, तुम्हाला काही. कारण गांधीजींचं जे तत्व होतं सत्याग्रह,
त्या सत्याग्रहाची हत्याराची लिस्ट मी तुम्हाला काल दिली होती. 7-8 हत्यार आहेत. जेलमध्ये टाकलं तर तिथेही हा माणूस उपोषण करायसारखा आहे. असो, लक्षात घ्या. त्यामुळं हा जो सत्याग्रह आहे गांधीजींचा पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग ठरला. जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते 2 मिनिटात इथे लिहून देतो. सर्वात पहिल्यांदा कलेक्टरनं काय केलं? गांधीजींना जिल्हाबंदीचे आदेश दिले. गांधीजींना जिल्हाबंदीचे आदेश दिले. जिल्हाबंदी आदेश. गांधीजींनी काय केलं? हे आदेश पाळण्यास काय केलं? नकार दिला. आणि हा नकार देऊन गांधीजींनी भारतामधला त्यांचा पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग, या पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग या चंपारण्य सत्याग्रहामध्ये केला. ठीक आहे, हे लाल पेन मध्ये इथे लिहितोय मी. गांधीजींचा पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग. त्याच्यानंतर मित्रांनो कलेक्टरनं या आदेशाला स्थगिती दिली. आदेशाला स्थगिती. काय झालं पुढं? शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या या तक्रारीसाठी एक समिती नेमण्यात आली. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष लक्षात घ्या, आणि या समितीमध्ये गांधीजी सुद्धा सदस्य होते बरं का. समितीचे अध्यक्ष होते फ्रँक स्लाई. फ्रँक स्लाई. सदस्यामध्ये गांधीजी सुद्धा होते. आणि यांच्या निर्णयानुसार 3 काठिया पद्धत जी आहे, शेवट जो आहे या आंदोलनाचा, 3 काठिया पद्धत रद्द करण्यात आली. पद्धत रद्द करण्यात आली. एवढं सगळं सांगितलं, पण हे आंदोलन नेमकं कधी सांगितलं हे लिहायचं राहिलं. हे मित्रांनो 1917चं गांधीजीचं हे 1917 मध्ये केलेलं पहिलं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं. तारीख लक्षात घ्या, 19 एप्रिल 1917ची हे तारीख आपल्याला पाहायला मिळते. मला सांगा, चंपारण्य सत्याग्रह समजला का? कमेंट करा फास्ट. चंपारण्य सत्याग्रह समजला का? बोला. कमेंट करा रे फास्ट. चल, हा रवी स्वरूप. चल आता येऊया गांधीजींचा दुसरा सत्याग्रह. त्या सत्याग्रहाचं नाव आहे अहमदाबाद गिरणी कामगारांसाठीचा लढा. अहमदाबाद गिरणी कामगार लढा. तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, त्याच्यानंतर आंदोलनाची कारणं सांगतो, त्याच्यानंतर सुरुवात सांगतो. पार्श्वभूमी अशी की गिरणी कामगारांचा लढा हे कॉटन मिल जे आहेत, कॉटन मिल, कॉटन जे आपण ज्याला म्हणतो वस्त्रोद्योगाचं जे प्रसिद्ध गिरण्या होत्या, याच्यामध्ये जे लोक काम करायची त्यावेळेस नुकतीच मित्रांनो प्लेगची साथ आली होती. आणि प्लेगची साथ आली असताना तुम्ही पाहिलं असेल, कोविड काळामध्ये लोकांना कामं करायला काही जण लोक मिळत नव्हते, घराच्या बाहेर लोक निघत नव्हते, तर काही फी त्याला पैसे वाढवून देऊन बाबा तू काम करायला ये. आणि या प्लेगच्या साथीच्या दरम्यान या ठिकाणी जे गिरणी मालक आहेत, गिरणी मालक यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी जे कामगार आहेत या कामगारांना सांगितलं होतं की तुम्ही कामासाठी या, कारण ही साथीचा रोग होता प्लेग. तुम्ही कामासाठी या, आणि कामासाठी आल्यानंतर तुम्हाला एक बोनस दिलं जाईल, त्याचं नाव त्यांनी ठेवलं प्लेग बोनस. ठीक आहे, प्लेग बोनस. मग प्लेगची साथ चालली 1-1.5 वर्ष, 2 वर्ष, आणि जशी ही साथ संपली आणि संपल्यानंतर ह्या यांनी काय केलं, मालकांनी प्लेग बोनस जो आहे हा प्लेग बोनस रद्द केला. प्लेग बोनस हा रद्द केला. यांचं म्हणणं होतं ठीक आहे, कामगारांचं प्लेग बोनस तुम्ही रद्द केलाय, काही हरकत नाही, मात्र आमची जी पगार आहे या पगारीमध्ये तरी मागे तुम्ही वाढ करायला पाहिजे.
कसं असतं, समजा तुम्हाला एखादी पेमेंट आहे 30,000 रुपये आणि बोनस मिळून तुमचं पेमेंट जर पूर्ण बोनस तुम्हाला 50% मिळत असेल, तर 45,000 पगार 2-3 वर्ष तुम्ही 45,000 पगारावर काम करताय. 2-3 वर्षानंतर प्लेग बोनस रद्द झालाय. समजा तुमचं बोनस जर पुन्हा 30,000 केली, तर ते ॲक्सेप्ट करायला माणसाला अवघड जातं आणि माणसानं त्या 45,000च्या हिशोबानं खर्च आपले तयार केलेले असतात. ई-एम-आय आपले तयार केलेले असतात. तर मध्यमवर्गीय माणूस सगळ्यात जास्त कशात जर अडकला असेल, तर तो ई-एम-आयच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. याच्यासाठी समाज सुद्धा जबाबदार आहे किंवा समाजामध्ये जशी रेलचेल आहे, समाजामध्ये जसा ट्रेंड आहे, ते ट्रेंड फॉलो करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं मध्यमवर्गीय लोकांमध्ये ई-एम-आयचं लालच. मी असं म्हणतोय की अ, जे तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करताय, ई-एम-आयच्या बघा ना, फोन जरी साधा घ्यायचा असेल, मी असं पाहिलंय की हॉटेलवर काम करणारं पोरगं, त्याच्याकडे iPhone. तर म्हणलं बाबा झालं, कनेक्ट झालं परत. हां. तर म्हणलं बाबा मी कधी iPhone माझ्या म्हणजे मी असं वाटणार नाही की माझी अवकात iPhone वापरायची. म्हणजे हे आणि मी विचारलं त्याला, "अरे तुला पेमेंट किती, पगार किती आहे?" म्हणला, "300 हजेरी आहे सर." म्हणलं, "मग iPhone?" म्हणला, "काय नाही." म्हणला, "3,500 ₹4,000 त्याचा हप्ता आहे." म्हणलं, "किती हप्ते आहेत?" म्हणला, "सर 2-3 वर्ष केलेले आहे." लक्षात घ्या. त्यामुळं असो, तो आता विषयांतरचा भाग वेगळा. मग इथं यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला बोनस तुम्ही देऊ नका. आमची पेमेंट तर वाढा. त्याची इन्क्रिमेंट तर करा. ते म्हणले, "इन्क्रिमेंट वगैरे काही नाही." मग यामुळं काय झालं? यामुळं हे जे लोकं आहेत, या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि यांनी गांधीजींचा याच्या अगोदरचा म्हणजे यांचे जे सहकारी होते, या सहकाऱ्यांनी गांधीजींचा अगोदरचा जो चंपारण्य सत्याग्रह आहे, त्याच्याबद्दल ऐकलं होतं आणि आपला मुद्दा गांधीजीच सॉल्व्ह करतील आणि गांधीजीकडे आणण्याचं आणखी एक दुसरं कारण याच्यामध्ये होतं, की गांधीजींचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं अंबालाल साराभाई. लक्षात घ्या. अंबालाल साराभाई. अंबालाल साराभाई कोण? अंबालाल साराभाई एक गिरणी उद्योजक होते. एक गिरणी मालकच होते. मात्र हे गांधीजींचे मित्र सुद्धा होते. यांना वाटलं की बाबा चला त्यांचे मित्र आहेत आणि गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह सुद्धा केलाय, तर हे आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात. त्यामुळं यांचं जे शिष्टमंडळ आलं हे गांधीजीकडे आलं. ते अंबालाल साराभाई यांना गांधीजींनी विश्वासात घेतलं. अंबालाल साराभाई कोण? ज्यांनी साबरमती आश्रम गांधीजींनी स्थापन केल्यानंतर साबरमती आश्रमामध्ये आपण असं म्हणूया की डोनेशन दिलं होतं. साबरमती आश्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी मदत केली होती. आणि अंबालाल साराभाई यांना गांधीजींनी विश्वासात घेतलं आणि अंबालाल साराभाईंना सांगितले, "काय करा, तुम्ही एक लवाद स्थापन करा." लवाद. बऱ्याच जणांना लवाद समजणार नाही. क्वालिटीमध्ये तुमचं ते होईल. 2 मिनिटात मी सांगतो. लवाद म्हणजे काय? समजा आपण कोणतीही केस खटला, दोघांच्या दरम्यानचा वाद हा कुठे सोडवत असतो? तर हा कोर्टामध्ये सोडवत असतो. आता ए पार्टी आहे, बी पार्टी आहे, यांच्या दरम्यानचा वाद आहे. तर लवाद हे दोघांमधलं एक संवादाचं आणि मध्यस्थ माध्यम असतं, जे तुमचा वाद कोर्टामध्ये सोडवण्याच्या ऐवजी कोर्टाच्या बाहेर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. याला म्हटलं जातं लवाद. गांधीजींनी सांगितलं, की बाबा गिरणी कामगार जे आहेत ते आणि तुम्ही गिरणीचे मालक हे काय करा, एक लवाद स्थापन करा आणि हे लवाद स्थापन करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. लवादाची स्थापना झाली. मात्र लगेच हे जे गिरणी मालक आहेत, हे गिरणी मालक या करारातून बाहेर पडले. गिरणी मालक जे आहेत, या लवादामधून लवादाचा जो करार आहे, या करारातून बाहेर पडले आणि जसे हे बाहेर पडले, महात्मा गांधींनी सांगितले, की कामगारांना चला, करा तुम्ही संप सुरू करा. लागा मागं, मी तुमच्या सोबत आहे. पार्श्वभूमी लक्षात घ्या. मग लक्षात आलं तुम्हाला या अहमदाबाद गिरणी कामगारांचा मूळ प्रश्न काय होता, पार्श्वभूमी काय होती आणि गांधीजींनी ते आंदोलन कसं हाताळलं. पार्श्वभूमी काय होती इथपर्यंत आपण पाहिलं. गांधीजींनी ते आंदोलन कसं हाताळलं. तत्पूर्वी वन लाईनर काही विचारले जातात, जे मी तुम्हाला आता सांगितलंय. ते एकदा मी तुम्हाला इथं लिहून देतो आणि त्यानंतर आपण पुढे चलूया. क्लिअर? चलो. यांचा मूळ प्रश्न तुमच्या लक्षात आला. कारण इतिहास हा फक्त पाठांतराने होत नसतो, हा समजून घेतल्याने होत असतो. आणि इतिहास जी माणसं समजून घेतात, ती माणसं इतिहासाला जाणू लागतात आणि जेव्हा इतिहासाला तुम्ही जाणता, तेव्हा भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये तुम्ही इतिहासातल्या घटनांचा संयोग जुळत असतात. त्यामुळे तुमचं भविष्य जे आहे, हे भविष्य अनुभवयुक्त असतं. त्यामुळे इतिहासाला माणसानं कधीच विसरायचं नाही. इतिहास त्यासाठी गरजेचा आहे. त्यामुळे तुमच्या पाठ्यपुस्तकात इतिहास टाकलेला आहे. आता चला, सर्वात पहिल्यांदा अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह. गिरणी म्हणजे आपण असं म्हणूया की याची तारीख जी आहे
सत्याग्रहाची तारीख सुरू झाला होता 15 मार्च 1918 ही त्याची तारीख होती. त्याच्यानंतर पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी आताच मी तुम्हाला सांगितली. पार्श्वभूमी अशी आहे की प्लेग बोनस जे आहे, प्लेग बोनस हे गिरणी चालकांनी किंवा गिरणी मालकांनी रद्द केलं. गिरणी मालकांनी रद्द केलं. ठीक. दुसरं आपण असं म्हणूया की कामगारांचं वेतनवाढ जे आहे हे वेतनवाढ नाकारलं. आता याच्यामध्ये वेतनवाढीमध्ये सुद्धा कन्फ्युजन असं होतं की वेतनवाढीमध्ये 2 गट 3 गट असं आपण म्हणूया, पण मात्र मुख्य 2 गट. वेतनवाढ, कामगारांची मागणी किती होती? कामगारांची मागणी होती किमान 50% वेतनवाढ आम्हाला द्या. जसं मी तुम्हाला 30,000 आणि 45,000 हे उदाहरण दिलं होते की जेवढा प्लेग बोनस जवळपास यांना मिळत होता, यांचं म्हणणं होतं की किमान तेवढंच आमचं पगारवाढ, आमची वेतनवाढ झाली पाहिजे. 50% मागणी होती. मात्र जे मालक आहेत, गिरणीचे मालक, यांनी सांगितलं की आम्ही 20% तुम्हाला देऊ शकतो. गांधीजींनी याच्यामध्ये मध्यम मार्ग काढला. मध्यम मार्ग कोणी? गांधीजींनी. गांधीजींनी सांगितलं की तुमचंही नको आणि यांचंही नको. तुम्ही काय करा, तुम्ही 35% जी आहे ही वेतनवाढ यांना द्या. 2 वर्षाची, 3 वर्षाची, काय जी असेल ती 35%, जेवढे वेतन आहे मूळ वेतन 35% वेतनवाढ द्या. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासाठी लवाद स्थापन केला. म्हणजे हेही तयार नव्हते आणि हे एवढं घ्यायला तयार नव्हते. त्यासाठी लवादाची स्थापना, सुरुवातीचा लवाद स्थापन केला. त्याच्यामधून जे आपण असं म्हणूया की गिरणी मालक जे आहेत, गिरणी मालक हे करारातून बाहेर पडले. आता सुरू झाला गांधीजींचा उपोषण, आपला गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग. जसंही गिरणी मालक या करारातून बाहेर पडले, गांधीजींनी गिरणी जे कामगार आहेत यांना सांगितले की बाबा आता तुम्ही काही काम करू नका, तुम्ही यांच्या विरोधात लढा, तुम्ही काय करा, संप सुरू करा. मग या कामगारांनी काय केलं, संप सुरू केला. गिरणी चालकांच्या विरोधातला हा संप होता. पहिल्या दिवशी संप चांगला चालला, दुसऱ्या दिवशी संप चांगला चालला, तिसऱ्या दिवशी संपामध्ये मित्रांनो अत्यंत कमी लोक गांधीजींना दिसले. त्यावेळेस गांधीजींचं जे सहकारी यावेळेस होते, इथं मी लिहितोय, यानंतर कामगारांनी संप सुरू केला. कामगारांनी संप सुरू केला. याच्यामध्ये गांधीजींच्या सहकारी कोण होत्या? तर अंबालाल साराभाई मी जे नाव घेतलं होतं त्यांची बहीण अनुसयाबेन. कोण? अंबालाल साराभाईची बहीण, सॉरी हा अंबालाल साराभाईची बहीण हे गांधीजींची या आंदोलनाची सहकारी होती. ठीक आहे. मग गांधीजींना असं लक्षात आलं, अरे हे लोक आता धीर सोडत आहेत, या लोकांचा धीर आता म्हणजे त्यांना असं वाटतंय की काही होणार नाही. त्यामध्ये काही लोक म्हणत होते चला जेवढं आहे तेवढं आपण घेऊया, कशाला आपण त्यांच्या नादी लागतोय वगैरे वगैरे. गांधीजींनी लगेच आपलं दुसरं अस्त्र काढलं, ज्याला उपोषण असं म्हणतात. गांधीजी तिसऱ्या दिवशी लगेच उपोषणाला बसले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गांधीजी उपोषणाला बसले. म्हणजे 18, हा ठीक आहे, तारीख काही तेवढं काही मॅटर करत नाही, फक्त गांधीजी उपोषणाला बसले. गांधीजी उपोषणाला बसले. 18 मार्च समथिंग असू शकत. आणि गांधीजींनी मित्रांनो उपोषणाला बसून भारतामधला पहिला उपोषणाचा प्रयोग ह्या अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या दरम्यान केला. पहिला उपोषणाचा प्रयोग गांधीजींनी परीक्षेला विचारलं जाईल. गांधीजींनी पहिला उपोषणाचा प्रयोग कोणत्या सत्याग्रहाने केला? तर गिरणी कामगारांच्या सत्याग्रहानं गांधीजींनी उपोषणाचा प्रयोग केला. 3 दिवस गांधीजी उपोषणाला होते. तिसऱ्या दिवशी एक नैतिक दबाव या गिरणी मालकांवर आला, गिरणी चालकांवर आला आणि गिरणी चालकांनी
लवाद स्थापन करू ही गोष्ट मान्य केली. पण गांधीजींच्या उपोषणाच्या म्हणजे गांधीजींनी 3 दिवस उपोषण केलं आणि गांधीजींची उपोषणाची समाप्ती तिसऱ्या दिवशी इथं मी लिहितोय 3 दिवस उपोषण केलं. तोडगा काय निघाला? तोडगा निघाला लवाद स्थापनाचा. ते म्हणले ठीक आहे लवाद स्थापन करा आणि लवाद जे मान्य दे जे लवाद निर्णय देईल ते आम्हाला मान्य. दुसरा लवाद स्थापन करण्यात आला. लवाद स्थापना आणि मित्रांनो हे जे नवीन लवाद स्थापन करण्यात आला होता त्या नवीन लवादाचे अध्यक्ष होते त्यांचं नाव लक्षात असू द्या. नवीन लवादाचे अध्यक्ष होते ते म्हणजे आनंद शंकर ध्रुव. आनंद शंकर ध्रुव आणि लवादाने निर्णय दिला काय 35% वेतनवाढ करण्यात यावी. 35% वेतनवाढ जो आहे ही करण्यात यावी. अशा पद्धतीनं गांधीजींचा जो दुसरा सत्याग्रह आहे हा सुद्धा यशस्वी झाला. समजलं का रे? अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह. याच्यामध्ये गांधीजींचे आणखी एक सहकारी होते, एक अनुसया बेन आणि दुसरी होती शंकरलाल बँकर. शंकरलाल बँकर. ठीक आहे, चल बोला, कमेंट करा. हा जो सत्याग्रहाचा भाग मी सांगितलाय अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह हा पार्ट समजला का? व्हिडिओ ब्रेक होत आहे, प्रॉब्लेम सॉल्व झाला. आचल, प्रिया, तारा, हा नोट्स याच्या मिळतील, काही काळजी नका करू. परंतु माझं मत आहे पाहतच आहात तर एक रनिंग नोट्स जर तुम्ही काढून घेतल्या तर काही हरकत राहणार नाही. चला, गांधीजींचा तिसरा लढा तो म्हणजे खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह जो होता हा शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्या माफी संदर्भात होता. शेतकऱ्यांच्या शेतसारा माफी संदर्भात. माफी संदर्भात. ठिकाण कुठं होतं? गुजरात मधलंच खेडा. पार्श्वभूमी सांगतो मी तुम्हाला काय होती. हा आणखी एक लक्षात घ्या, क्रम व्यवस्थित ठेवा. पहिला आहे चंपारण, दुसरा आहे अहमदाबाद आणि नंतर मग खेडा आहे बरं का. भलेही खेडा आणि अहमदाबाद हे 1918चे असतील, चंपारणने 1917 आहे. ठीक आहे, त्यामुळे अहमदाबाद नंतर, अहमदाबाद 2 नंबर आणि खेडा 3 नंबर. लक्षात कसं ठेवायचं हे तर सगळ्यांना माहिती आहे. 1917 ह्या दोन्हीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. तर जेवढे अक्षर जास्त तेवढा पहिले. अहमदाबाद 6 अक्षर आहेत, खेडा 2. अहमदाबाद पहिले ठेवून द्यायचं, खेडा 2 नंबर. काय होतं मित्रांनो लक्षात घ्या, 1917-18ला प्रचंड मोठा अतिवृष्टीचा म्हणजे अतिवृष्टी या प्रदेशामध्ये झाली. अतिवृष्टीमुळे दुष्काळ. दुष्काळ 2 असतात, एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा असतो ओला दुष्काळ, तुम्हाला माहित आहे. तर कोरडा दुष्काळ हा सर्वात घातक असतो. ओला दुष्काळ तर घातक असतो, मात्र ओला दुष्काळ पुढच्या वर्षीची तुमची जी पाण्याची कमतरता आहे ती भरून काढत असतो. त्यामुळे ओला दुष्काळ पडल्यानंतर 2-3 वर्ष कोरडा दुष्काळ येण्याची शक्यता कमी असते. तर इथं प्रचंड 16-17ला ओला दुष्काळ पडला खेडा वगैरे याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये. आणि ओला दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी पिकं आहे ती पिकं सगळी वाहून गेली, पिकं वाया गेली. शेतकऱ्यांना उत्पन्न झालं नाही आणि शेतकऱ्यांना उत्पन्न न होता सुद्धा जुलमी सरकारनं, ब्रिटिश सरकारनं सांगितलं की शेतकऱ्यांकडून शेतसारा तुम्ही वसूल करा, जेवढे उत्पन्न झाले त्या उत्पन्नावर वसूल करा.
मात्र याच्यामध्ये कायदा काय सांगतो, एक कायदा आहे, कायद्याचं नाव आहे दुष्काळ महसूल संहिता. दुष्काळ महसूल संहिता किंवा दुष्काळ महसूल कायदा. कायदा असं सांगतो, जर एखाद्या क्षेत्रामधलं, एखाद्या भागामधलं जे पीक आहे, ॲव्हरेज पीक जर 1/4 पेक्षा उत्पन्न जर कमी असेल, उत्पन्न जर कमी असेल, ॲव्हरेज पिकाचं उत्पन्न, तर शेतसारा माफ केला जाऊ शकतो. शेतसारा माफ होऊ शकतो. माफ. शेतसारा ब्रिटिश सरकार घेणार नाही किंवा शेतसारा कलेक्ट करू नये, असा या दुष्काळ महसूल संहितेमध्ये सांगण्यात आलं होतं. आणि इथलचं उत्पन्न सुद्धा 1/4 पेक्षाही कमी झालं होतं. म्हणजे जर तुम्हाला आपण असं म्हणूया की 4 क्विंटल जर एखाद्या धान्याचं उत्पन्न होत असेल आणि दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये ते धान्याचं उत्पादन 1 क्विंटलपेक्षाही जर कमी झालं, तर तुम्ही शेतसारा देऊ शकत नाही. अशी ही दुष्काळ महसूल संहिता सांगते. इथं काय झालं, हे सगळं असून सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून शेतसारा जबरदस्तीने सरकार वसूल करत होतं. आणि मित्रांनो लक्षात असू द्या, या ठिकाणी गांधीजींना मित्रांनो गांधीजींना एक या भागातून पत्र गेलं. गांधीजींना पत्र गेलं. कोणी पत्र लिहिलं होतं? एक होते मोहनलाल, दुसरे होते शंकरलाल. यांनी गांधीजींना पत्र लिहिलं. आणि पत्र लिहिल्यानंतर यांनी सर्व गांधीजींना ही सगळी त्या पत्राद्वारे काय काय घडलेलं आहे आणि काय काय होतं हे सगळं समजून सांगितलं. गांधीजींनी व्यवस्थित परिस्थितीचा अभ्यास केला. या सगळ्या त्यांच्या गांधीजींच्या आंदोलनामध्ये त्यांचे सहकारी जे होते, परीक्षेला विचारलं जातं कोणते कोणते सहकारी गांधीजी सोबत होते. या आंदोलनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल, त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, त्याच्यानंतर इंदुलाल याग्निक, इंदुलाल याग्निक, त्याच्यानंतर शंकरलाल बँकर, हे गांधीजींचे सहकारी आपल्याला या लढ्यातले पाहायला मिळतात. गांधीजींनी काय केलं, गांधीजींनी ही सगळी परिस्थिती पाहिली आणि गांधीजींनी सांगितलं शेतकऱ्यांना सरळ सरळ, कोणीही तुमच्याकडे वसुलीला येऊ, शेत सारा भरायचा नाही. लक्षात असू द्या, गांधीजींनी आदेश दिला. गांधीजींनी आदेश दिला, शेत सारा कोणीही भरू नये, शेत सारा भरू नये. आणि गांधीजींनी हा दिलेला जो आदेश आहे, तो आदेश मित्रांनो हे गांधीजींचे जे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवला. आणि गांधीजींनी हा आदेश देऊन एक नवीन सत्याग्रहाचा प्रयोग केला. या सत्याग्रहाच्या प्रयोगाला म्हटलं जातं गांधीजींचा पहिला असहकार प्रयोग. सरकारला सहकार्य करणार नाही. परीक्षेला विचारलं जाईल, गांधीजींचा पहिला असहकाराचा प्रयोग कोणत्या सत्याग्रहाने झाला? तर मित्रांनो, खेडा सत्याग्रहाने गांधीजींचा पहिला असहकाराचा प्रयोग झाला. आणि गांधीजींनी तो प्रयोग यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि यशस्वी तो झाला. मग सरकारला लक्षात आलं, म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांनाही लक्षात आलं, वरून आदेश आले की बाबा एक काम करा, जे गरीब आहेत, आता समजा ठीक आहे यावर्षी दुष्काळ झाला, मात्र काही अगोदरही कमवून बसलेले त्यांच्याकडून घ्यायला काही हरकत नाही. शेवट कसा झाला या आंदोलनाचा? सरकारने एक आदेश जारी केला की जेही गरीब आहेत किंवा जे शेतसारा भरू शकत नाहीत, अशांना शेतसारा माफ. मात्र ज्यांच्याकडे संपत्ती आहे, जे कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेतसारा भरू शकतात, त्यांनी शेतसारा भरावा. म्हणजे शेतसाराचं कंपल्शन या ठिकाणी रद्द केलं. आणि या शेतसाऱ्याच्या कंपल्शन रद्द केल्याने गांधीजींनी हा जो आपण असं म्हणूया की सत्याग्रह आहे, खेडा सत्याग्रह गांधीजींचा यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. या आंदोलनाचा शेवट कसा झाला? या आंदोलनाच्या शेवटी मित्रांनो सरकारचा आदेश होता. सरकारचा आदेश. सरकारने असं सांगितलं की ऐपत नसणाऱ्यांनी, म्हणजे जे भरू शकत नाहीत, ऐपत नसणाऱ्यांनी आपलं
शेतसारा भरू नये. शेतसारा भरू नये किंवा आपण असं म्हणू शकतो, भरू नये म्हणण्यापेक्षा ऐपत नसणाऱ्यांकडून शेतसारा वसूल करू नये. नसणाऱ्यांकडून शेतसारा वसूल करू नये. आणि जेव्हा हा आदेश आला, या आदेशानंतर गांधीजींनी आपलं आंदोलन जे आहे हे आंदोलन मागे घेतलं आणि ह्या 3 महत्वाच्या आंदोलनाने गांधीजींची ओळख संपूर्ण भारतभर केली. कारण हे सगळेचे सगळे जे केलेले आंदोलन होते हे त्यांचे यशस्वी झाले होते. मला सांगा, हे 3ही आंदोलन समजले का? बोला फास्ट. हे 3ही महत्वाची आंदोलने समजले का? ठीक आहे, चलो. तर मग आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. उद्या बघूया आपण रोलेट कायदा काय, जालियनवाला बाग हत्याकांड आणि गांधीजींचा असहकार आंदोलन याची आपण उद्याच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, नसेल तर मग या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. चला, ठीक आहे, अडचण नाही. चला ठीक आहे, या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.